महत्त्वाची आणि मोठी बातमी, खासदार सुनेत्रा पवार पुण्यामधल्या मोदी बागेमध्ये आता दाखल झालेल्या आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहता, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आता पुण्यामधल्या मोदी बागेमध्ये आलेल्या आहेत। राज्यसभेच्या निवडणुकीच्या नंतर आता सुनेत्रा पवार जे ते पुण्यामधल्या मोदी बागेमध्ये पोहोचलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्षाची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला, सुप्रिया सुळे विजयी झालेल्या होत्या बारामतीमधून। त्याच्यानंतर राज्यसभेमधून त्यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली होती। सुनेत्रा पवार राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या आणि आता पुण्यामधल्या मोदी बागेमध्ये त्या पोहोचलेल्या आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। योगेश, सुनेत्रा पवार मोदी बागेमध्ये का आलेले आहेत, काय कारण कळतंय? वृषाली, शरद पवार आज पुणे दौऱ्यावरती आहेत आणि राज्यभरातले जे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, शरद पवार गटातील कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, ते आज शरद पवारांच्या भेटीसाठी पुण्यातल्या या मोदी बागेत येत आहेत। मात्र यामध्ये सर्वात मोठी बातमी अर्थात तीच आहे की सुनेत्रा पवार या मोदी बागेत दाखल झाल्या होत्या आणि साधारणतः तासभर या मोदी बागेत होत्या आणि मोदी बागेत नेमकं कुणाच्या भेटीसाठी आल्या होत्या हे अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। मात्र ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून म्हणजे अर्थात लोकसभा निवडणुकीपासून पवार कुटुंबियांमध्ये जो काही वाद रंगलेला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर सुनेत्रा पवार या आज मोदी बागेत येत आहेत आणि शरद पवार सुद्धा आज मोदी बागेतच आहेत। त्यामुळे शरद पवारांच्या भेटीसाठी सुनेत्रा पवार आल्या होता का या संदर्भातला प्रश्न खरं तर चर्चेला जात आहे। मात्र या संदर्भात अजूनपर्यंत स्पष्टता आलेली नसली तरी सुद्धा सुनेत्रा पवार आज या मोदी बागेत सकाळी या ठिकाणी आल्यात आणि त्यानंतर काही वेळानंतर त्या मोदी बागेतनं बाहेर पडतायत। नेमकी भेट कुणाची घेण्यासाठी त्या या ठिकाणी आल्या होत्यात हे अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नसलं तरी सुद्धा राज्यातल्या राजकारणातली ही मोठी बातमी म्हणता येईल। कारण सुनेत्रा पवार या जर मोदी बागेत येत आहेत, शरद पवारांची भेट घेतात की काय या संदर्भातला सुद्धा चर्चा सुरू झालेल्या आहेत। कारण 2 दिवसांपूर्वीच बारामतीमध्ये अजित पवार गटाची जनसन्मान रॅली पार पडली, त्या ठिकाणी सुद्धा सुनेत्रा पवार या उपस्थित होत्यात आणि ज्या पद्धतीने याच रॅलीच्या माध्यमातून छगन भुजबळांनी शरद पवारांवरती सुद्धा टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं। ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत रंगली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पवार कुटुंबियांमध्ये जो काही वाद रंगला होता, पवार कुटुंब जो काही एक संघ पवार कुटुंब होतं ते मात्र या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रश्न असा आहे की हा केवळ पोलिसांकडून